गोपनीयतेचे उल्लंघन म्हणजे काय? गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी कोणती शिक्षा आहे? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या कलम 66E प्रमाणे जी व्यक्ती जाणून बुजून कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी क्षेत्राची प्रतिमा किंवा त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय ती कॅप्चर करणे, प्रकाशित किंवा प्रसारित करणे, त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन करण्याच्या परिस्थितीमध्ये जो कोणी व्यक्ती जाणून बुजून कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी गोष्टीची म्हणजेच प्रतिमेची किंवा अन्य गोष्टी त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय कॅप्चर करणे, प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे असे कृत्य करेल, त्या व्यक्तीस 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा व 2 लाख रुपये दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. गोपनीयतेचे उल्लंघन या प्रकारामध्ये प्रसारण करणे म्हणजे काय, कॅप्चर करणे म्हणजे काय, खाजगी क्षेत्र म्हणजे काय, प्रकाशन म्हणजे काय, गोपनीयतेचे उल्लंघन करण्याच्या परिस्थितीत या शब्दाचा कायद्यामध्ये दिलेला अर्थ काय, या सर्व गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.